काय असतं, विनोद असतो. तुम्हाला जर थोडी मरगळ जर आली तर साखीच्या द्वारे थोडी दूर जाते, म्हणजे एक सलाईनाची बाटली आहे. तेव्हा ठक्षे शिंदे भांडण आपलं कलगी तुऱ्याचं आहे, तुमचं नामचं नाही, पण तोरा कलगीपेक्षा श्रेष्ठ आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय बोला तुम्ही बोलू शकता. आहे की नाही? नवरदेव नवरीपेक्षा श्रेष्ठ आहे. जरी नवरदेवाची वरची केस गेले असतील त्याच्यावर नका जाऊ तुम्ही. नवरदेव आतून लय भकवी. आणि म्हणून हा वाद आहे शास्त्राचा. शास्त्र काय सांगतं असा विषय आहे. पुढे जात असताना साकी सोडून द्या, हा मनोरंजनाचा विषय आहे, पण तसं त्याचे शास्त्र आहे, नुसतं मनोरंजन नाही. रामायणाचा विषय. आता ठक्षे शिंदे त्यांचं म्हणणं आहे रामाचा जन्म तुऱ्यावाल्यांनी करायला पाहिजे. ठीक आहे, खरं आहे ती गोष्ट. सीतेचा जन्म तुम्ही केला, रामाचा जन्म आम्ही करायला पाहिजे, गोष्ट खरी. आज रामनवमी आहे, पण मला काय वाटलं का बा थोडं सत्कार झाले, थोडा वेळ गेला, थोडा त्याच्यामधला भाग व्हायला गेला बघून, म्हणून वेळ झाल्यामुळं मी काही गोष्टी टाळल्या. कारण सगळ्या गोष्टी घ्यायच्या म्हणलं एकटाचीच बारी चालती, एकटेच चालण्यापेक्षा शॉर्टकटमध्ये आपली बारी घेतली, आणि म्हणून तो विषय थोडा मागे राहिला. असू द्या. पुढे जात असताना त्यांचा प्रश्न, पहिला प्रश्न आहे, ज्या श्रावण बाळाला बाण मारला राजा दशरथाने, त्यावेळेला श्रावणाच्या मुखातून राम हा शब्द निघाला, पण रामाचा जन्म झाला नव्हता. मग तो राम कोणचा? तो राम कोणचा? दुसरा प्रश्न, मामा म्हणून हाक मारली राजा दशरथाला, मामा कोणच्या नात्याने? पुढे जात असताना त्यांचं म्हणणं, तांदूळ किती वाहिले? असे काही बरेच काही प्रश्न. मला जेवढे आठवतील तेवढे मी सांगेल, नाही आठवतील तो वागा की. कारण काय असतं, सगळं जे ते ठेवायचं म्हणजे अवघड आहे, याला जागा पाहिजे. आणि म्हणून मंडळी, तुरा हा श्रेष्ठ आहे हे साकीचं महत्व आहे, आणि खरोखर श्रेष्ठ आहे. लग्न झालं, बामणानी सुतवायला सुरुवात केली. नवरदेव पुढे असतो का नवरी पुढे असतो? पाटावर बसल्याच्या नंतर डाव्या बाजूला कोण, उजव्या बाजूला कोण? नवरी. तुम्हाला चांगलंच माहिती आहे म्हणायचं. लग्न झालं का तुमचं? झालं असेल. खरंय, नवरी डाव्या बाजूला, नवरदेव उजव्या बाजूला. म्हणजे नवरदेव सगळ्या ठिकाणी उजवा आहे. जरी कलगी मोठी असेल पण तरी पण 2 नंबर आहे असं म्हणा. 1 नंबर तो राहील, आणि याच्यावरती भांडण कवर चालते, भांडणच आहे. पण पुढे जात असताना ऐक पंडिता गुणवंता, ही रामायणी कथा, ही रामायणी कथा. राण्या दशरथाला कोटी पुत्र त्याच्या नव्हता. अरे म्हणून राजाला ऐक पंडिता, संसाराची चिंता, अरे संसाराची चिंता, हाच मार्ग दावला वशिष्ठाने राम हे निकथा. काय असतं, एक गुरु असतो, एक सद्गुरू असतो. 703 राण्या राजा दशरथाला, पण पोटी पुत्र संतती नाही. ठक्षे शिंदेंनी हे पुढचं सांगितलं. एक मुलगी होती, गोष्ट खरी आहे, पोटी पुत्र संतती नाही, पण एक मुलगी होती, तिचं नाव होतं शांता. तिचं नाव होतं शांता.
पण राजा चिंतेमध्ये असताना, पुती पुत्र संतती नसताना, मग वशिष्ठ मुनीनं एक प्रश्न केला, राजा काय म्हणून वंश खुंटला, गुरुजी सांगून द्या आता, मला सांगून द्या आता. प्रश्नाचे उत्तर ऐकून समाधान चित्ता. गुरुला प्रश्न विचारला राजा दशरथाने. 703 राणे आहे, माझा वंश का फुटला? एखादीला तर पोरग व्हायला पाहिजे ना, एखादीला तर व्हायला पाहिजे, का फुटला? आणि मग गुरुने उत्तर दिलं. तेव्हा गुरु म्हणे, ऐक राजन, हे पुराण, हे शास्त्र पुराण, आणि बहुत झाले पुण्य म्हणून वंश कुठला जाण. पाप करावे असे सद्गुरूचे वचन, आणि एका बाणामध्ये घ्यावा राजा तू 3 प्राण. ऐकायचा कल घेतो रा, तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं आहेत ना. मग वशिष्ठ मुनीने सांगितलं, राजा तू एवढं पुण्य केलेलं आहे, 100 यज्ञ घातले, हत्तीच्या सोंडसारखी तुपाची खऱ्या अर्थाने त्यामध्ये धार पडत होती, 88,000 ऋषी जीवन तृप्त होत होते. पण तुझा जो वंश खोटला याला कारण तुझं पुण्य जास्ती झालेलं आहे. म्हणून मंडळी, पुण्य करावं का नाही करावा, पाप करावं का नाही करावा, हे जनते आपलं ठरावा. नाही तर जाऊन सुधाकर मामाला विचारावा काय करावा. चेअरमन साहेब आहेत का? हा हा. मग वशिष्ठाने सांगितलं, राजा तुला पाप करावं लागेल. काय करावं लागेल? एका बाणात 3 प्राण घे. म्हणजे कसे घेऊ? 1 बाण आणि 3 प्राण म्हणजे 3 शिकार करायची. त्या वशिष्ठाने हर त्याच वेळेला वशिष्ठ ऋषीने बनून दिला बाण, ऋषीने बनून दिला बाण. तोच बाण घेऊन राजा शिकारीला जाण. माझं काम मी करतो. वशिष्ठ मुनीनं बाण बनवून दिला. हे काम कोण करील? बाण करील, तू फक्त घेऊन जा. आणि मग त्या वशिष्ठ मुनीनं बाण बनवून दिला. राजा शिकारीला गेला, एका झाडावर बसला, श्रावण बाळाला बाण मारला. आणि श्रावण बाळाला बाण मारल्याच्या नंतर श्रावण बाळाने सांगितलं, राजे माझे आईवडील आहे, आंधळे आहे, आणि त्यांना पाणी दे. पण माझी खबर मृत्यूची पाणी पिल्याशिवाय सांगू नको, नाही तर ते पाणी पिणार नाही. राजा दशरथाने श्रावण बाळाची प्राणज्योत मालवली, हातामध्ये कमंडलू भरून घेतलं, खांद्यावर प्रीत घेतलं, आंधळे आईवडिलांकडे गेले. आणि आंधळे आईवडिलांना पाणी देत असताना राजा बोलत नाही. अशा वेळेला ते म्हणतात, बाळ श्रावणा, तुला आम्ही एवढं रात्रीचं पाणी आणायचं आहे ना, म्हणून राग आला असेल तर तुझ्या पाण्याचा धिक्कार असो, आम्हाला तुझं पाणी नको. प्रश्न निर्माण झाला. नाही बोलावा तर हे पाणी पित नाही, बोलावा तर श्रावण बाळांनी सांगितले पाणी पिल्याशिवाय त्यांना सांगू नको, मग हे पाणी पिणार नाही. अशा संकटात पडलेल्या राजाने सांगितलं, मी तुमचा बाळ श्रावण नाही, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे, पण तुमच्या बाळाचा माझ्या हातून चुकून मृत्यू झालेला. एवढा शब्द कानावर पडल्याबरोबर त्यांनी खऱ्या अर्थाने खाली उड्या टाकल्या, त्या प्रेतावर पडून रडू लागले. पण राग अनावर झाला, शाप दिला, राजा
आमचा एकुलता एक बाळ जर तू एम साधनाला पाठवला असेल तर तुला 4 मुलं होतील, पण पाणी पाणी आणि पुत्र पुत्र करून मरशील एवढा शाप दिला. बाण किती होता? 1. मेले किती? 3 जण. कसे मेले हो? ज्या वेळेला श्रावण बाळाला मृत्यू झालेलं पाहिलं त्यावेळेला सांगितलं त्या आई वडिलांनी, राजा लाकडं जमा कर, सरान रच, आमच्या बाळाला मला सरणात घालायचंय. सरान रचलं, श्रावण बाळाला सरणात घातलं. पहिलं पाणी राजा दशरथाने पाजलं. लक्षात घ्या बरं का, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे मला. पहिलं पाणी कोणी पाजलं? दशरथ राजे. मग सुटकी असतो का नसतो? मला हे सांगा, पाणी पाजणारा सुटकी असतो का नसतो? तुम्हाला माहित नाही, घेत नाही कोणच्या माहिती नाही, तुम्ही जाऊन आले ना, आहे की नाही? पहिलं पाणी दशरथाने पाजलं, कारण ते जे पाण्याचं कमंडलू होतं दशरथ राजाने उशाला धरलं कोणच्या? श्रावण बाळाच्या. दशरथाने पहिलं पाणी पाजलं, दुसरं त्याच्या बापाने पाजलं, तिसरं आईनं पाजलं. आणि बापाने मुलाला अग्नी डाग दिला, चित्ता भडकली आणि त्या चित्तेमध्ये या दोन्ही आई वडिलांनी उड्या टाकल्या आणि एका चित्तेत 3 जण जळून खाक झाली. बाण 1 होता, प्राण गेले 3. वचन कोणाचं होतं? वशिष्ठाचं होतं. वशिष्ठाचं वचन कधी चुकीचं नव्हतं. पण श्रावण बाळाने व हाक मारली मामा मामा म्हणून, अरे मामा मामा म्हणून, आणि कोणत्या नात्याने? मामा दशरथ ऐका रामायण. अरे दशरथ राजाची बहीण होती आई ती श्रावणाची जाण, अरे श्रावणाची जाण शतानिकाला दिली होती, तुम्ही ऐका वचन. रामायण अनेक आहे, पण एका रामायणामध्ये राजा दशरथाची बहीण शतानिकाला दिली होती आणि मग तिचा पुत्र श्रावण होता, पण तिला अंधत्व आलेलं होतं. शास्त्रामध्ये एक बाजूला सूरदास नाव सांगितलेलं आहे, एक बाजूला शतानिक सांगितलं, एक बाजूला शांतनू सांगितले, पण आईचं नाव रुक्मिणी सांगितलंय शास्त्रामध्ये. सूरदासाचा पुत्र श्रावण, आईचं नाव रुक्मिणी. असे 3 ठिकाणी ठक्षी शिंदे नाव आहे. तुम्हाला कुठं गृह धरायचं तिथं धरा, कारण हे शास्त्राचं भांडण आहे का रामदास गुंडाच्या घरातलं भांडण नाही. आणि म्हणून राजा दशरथाला श्रावण बाळाने मामा म्हणून हाक मारली. एवढंच नाही मंडळी, आता वेळ जातो म्हणून मला वाटतं एवढं नाही सांगावा, पण ज्या वेळेला राजा दशरथ अयोध्येचा राजा होता त्यावेळेला श्रावण बाळानी आणि आईबापाची इच्छा झाली काशीला जायचं, पण आपल्याजवळ धनद्रव्य नाही. मग असणारा श्रावण बाळ अयोध्येमध्ये गेला, राजा दशरथाला भेटला आणि राजा दशरथाने एवढं धनद्रव्य दिलं की तुम्हाला काशी यात्रा करून मागे येऊ तोपर्यंत सगळं पुरेल आणि तिकून आल्याच्या नंतर तुमची सन्मान या अयोध्येमध्ये केले जाईल, असं राजा दशरथाचं वचन होतं. सुधाकर मामा ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? मग श्रावण बाळ धन आणण्यासाठी राजा दशरथाकडे गेला होता आणि राजा दशरथाने सांगितलं तुम्हाला लागण एवढं धन देतो, तुम्ही तीर्थयात्रा करून या आणि तुमची मिरवणूक अयोध्येमध्ये काढली जाईल, तुमचा सन्मान केली जाईल. पण ज्या दिवशी तो आणायला गेला धन त्या दिवशी अमावस्या होती आणि विरोध केला, आज अमावस्या, आज तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ नका. पण श्रावण बाळाने ऐकलं नाही, अमावस्येच्या दिवशी ही तीर्थयात्रा काढली आणि म्हणून त्यांचा घात पुढे निर्माण झाला. आपण शेतकरी आहे, आपण सुद्धा अमावस्येच्या दिवशी पाळतो की नाही? काही आऊत धरत नाही, बैलावरती जू ठेवत नाही, काही गोष्टी अनेक आहेत. आणि म्हणून
दोन प्रश्नाची उत्तर समोरच्या पार्टीची झाली. हे रामायणाचं मत आहे मंडळी. ज्या वेळेला श्रावण बाळाला दिलं, श्रावण बाळ काशीला गेला, काशीवरून येत असताना किंवा जात असताना त्याचा मृत्यू झाला. आणि कोणाच्या हातून झाला? कोणाच्या हातून झाला? दशरथाच्या. आणि सन्मान कोणी करायचा होता? दशरथाने. आणि दशरथ राजाने त्याला मारला. हे जर रामायण ऐकायचं असेल ना, हे रामदास गुंडाचं रामायण फार विचित्र आहे. का विचित्र आहे? हे रामदास गुंडांनी नाही लिहिलं, हे वाल्मिकांनी लिहिलेलं रामायण. राम जवळ बसलेला असताना सीता शंकराचा धावा करते, रामाला विचारत नाही. राजा दशरथांचा सन्मान करण्यासाठी धन देतो, तीर्थाला जातो श्रावण बाळ, आणि राजा दशरथाच्या हातूनच श्रावण बाळाचा मृत्यू होतो. कसं आहे रामायण हे? पण खरं बोलायला गेलं का सकाळला राग येतो. पुढे जात असताना आई बापाने शाप दिला, तुला 4 मुलं होतील, पाणी पाणी करून मरशील, एक पुत्र सुद्धा तुझ्या जवळ येणार नाही. आणि तिथून पुढं अयोध्येला गेलेला दशरथ गुरुला विचारतो, महाराज आता काय करायचं? म्हणे आता पुत्र कामेष्टी यज्ञ करा. आता एक बाजूनं पाप झालं, 3 जण गेले, पण एक बाजूनं मुलं होतील, तुमच्या वंशाला द्यावं लागेल. चांगला शाप होता का वाईट होता मंडळी? शाप चांगला होता का वाईट होता? हे जे तिच्या मनाला कळलं पाहिजे. वाईट होता? हा, तुम्हाला कळत आहे रामायण म्हणून विचारलं. काय फायदा आहे की नाही? आणि पोरत नसल्यावर काय फायदा आहे? शाप वाईट होता का चांगला होता? असू द्या असू द्या असू द्या असू द्या, मनाची शंका निघली पाहिजे. ठीक आहे. पुढे जात असताना कसंही असू द्या, पण वशिष्ठाने सांगितलं, राजा पाप झालं तर होऊ दे, तुझ्या वंशाला द्यावा लागेल, पुत्र कामेष्टी यज्ञ कर. अरे पुत्र कामेष्टी व यज्ञ मांडला राजा दशरथानं, आणि या यज्ञाचे ऋषी मुनींना दिले निमंत्रण. ऐक पंडित हा गुणीवंतात, ऋषी हे बोलवले राजानं, आणि एक ऋषी व चुकून राहिला जंगला कारण. चंडी कौंडन्य नाव ऋषीचे ऐका रामायण, मारून घोड्यावर टांगण राजा गेला त्या ठिकाणा. 88,000 ऋषींना आमंत्रण दिलं. तक्षण शिंदे हे भाग 2 आहेत बरं का. का भाग 2 आहे? एक बाजूनं तुम्ही सांगितलं यातनातून पिंड निघाली, पण एक बाजूनं रामायण काय सांगतंय, ज्या वेळेला पुत्र कामेष्टी यज्ञ मांडला, 88,000 ऋषी आले, गणगंधर्व आले, पण एक ऋषी चुकून राहिला, तो एका जंगलामध्ये तपश्चर्या करतो. त्या ऋषीचं नाव आहे चंडी कौंडन्य. तो एका आंब्याच्या झाडाच्या खोडाच्या पायथ्याला तपश्चर्या करत होता. राजा दशरथाने घोड्यावर टांग मारली, आणि राजा दशरथ त्या ऋषीच्या जवळ गेलेला आहे. ऋषी महाराज तुम्ही यज्ञाला आलं पाहिजे. हे ऋषीनं सांगितलं, नाही मी तपश्चर्या करतोय. पण अशीच एक वाऱ्याची भोवळ आली, 3 फळं त्या आंब्याची खाली जमिनीवर गळून पडली, आणि त्या ऋषीनं उचलली, आणि मंत्राने ती फळं भरली, आणि राजेच्या पत्रात दिले, राजे तुम्हाला आशीर्वाद आहे माझा, तुमच्या वंशाला द्यावा लागेल. खरा आशीर्वाद कोण दिला हो? काय काय जर रामायण. हा, तुम्ही आमच्या संघ गाडीत बसून आपण जाऊ जाऊ काटाळ्याला बरोबर काय.
तीन फळ व दिली राजाला तेव्हा ऋषीन तीन राण्यांना तीन फळ द्या यज्ञ सफल होईन अरे तीन राण्यांना तीन फळ दिली राजा दशरथानं पायस नावाचे व ताट बनविले रामायणी खून राजा दशरथाने तीन फळं आणली मंत्राने भरली होती ऋषीनं आणि तीन पायस नावाची फळं ताट बनवले आणि तिघींना तीन दिले कैकेयी सुमित्रा आणि कौशल्या या तीन राण्यांना तीन फळं दिली मग कैकेयीच्या राजांगणामध्ये ते ताट ठेवलेलं होतं अचानक आली घार पंडिता काय केलं तीन त्याच फळ उचलून घार गेली निघून पाहुणे मंडळीला विनंती आहे चाललेल्या पाहुणे मंडळीला विनंती आहे का आपण थोडा वेळ थांबायचं आता शिकवलं तर कलिगीतुरा पेटायला लागलाय आणि जर लयच पेटला तर ही माणसं लागती तेव्हा विनंती आहे की आता थोड्या वेळासाठी कोणी जाऊ नये कारण पब्लिक कमी झाल्यानंतर मग कलावंताचं अवसान कमी होतं तेव्हा आज थोडा वेळ सर्वांनी थांबावं आताशी थोडासा कलिगीतुरा चेअरमन साहेब पेटायला लागलाय अजून पेटला नाही लागलाय धन्यवाद तेव्हा चाललेल्या मंडळींना विनंती आहे तुम्ही थांबला तर अजून भारी वाटेल धन्यवाद धन्यवाद काय होतं निवृत्ती महाराजांसारखं कुणी काही भटकलं तर जागेवर आलं पाहिजे है नाही तीन राण्यांना तीन फळांचं पायस ताट दिलं पण कैकेयीचं ताट एका घारीनं उचललं आणि कैकेयी त्या फळ घेऊन आणि तिथून पळून गेलेली आहे आकाश मार्गाने व घार चालली ही लंकेवरी जाणं आणि दुसऱ्या घारी नवतीला पाहिलं लागलंय भांडण झपटी मध्ये फळ गळाले समुद्र किनारा तो महान रावणाची हो आई कैकशी करीत होती तपसाधन विषय असा आहे मंडळी गारीनं फळ नेलं पण इकडं रावणाची जी आई आहे कैकशी ही समुद्रामध्ये शंकराची पिंड हातावर घेऊन तप करत होती आणि या दोन घारीचं भांडण लागलं त्या भांडणात झपटीमध्ये हे फळ तिच्या पायातून निसटलं त्या कैकशीच्या पदरात पडलं आणि कैकशीनं ते फळ खाल्लं फळ किती होती 3 खाली राहिली 2 अरे दुःखी झाली कैकेयी रडती राजापाशी जाऊन ऐका राजन माझ्या मनाचे नाही समाधान हर दोघी जणींना मुलगा होईन मला नाही कोण आणि त्याच वेळेला व केली वाटणी राजा दशरथानं कैकेयी रडू लागली राजा माझं फळच घारीन नेलंय माझ्या वंशाला दिवा लागणार नाही पण या दोन्हींना 2 पोरं काय वेळेला असती कलगीची भानगड असती ठक्षण शिंदे एखाद्या सवतीला पोरग झालं तर दुसरीला एवढं वाईट वाटत तिला असं वाटत का पण नसलेलं बरं जीवन नसलेलं बरं बाय माणसामध्ये लयच तुरस असते तिनं राजापाशी रडू लागली राजे माझं काय मग त्या असणाऱ्या राजाने या दोघींमधलं एक फळ घेतलं
त्या कैकईला दिलं आणि ह्या दोघींना एक दिलं. ऐका बरं का रामायण. अर्ध्या अर्ध्या फळापासून जन्मले राम लक्ष्मण, अर्ध्या अर्ध्या फळापासून जन्मले भरत शत्रुघ्न. तिसरं फळ हे गेले लंकेला, रावणाची आई विद्वान, तिच्या पोटी 2 अपत्य जन्मली, वाचा रामायण. त्याच ठिकाणी आला जन्माला वीर विभीषण, त्रिजटा नावाची व मुलगी जन्मली, ही रामायणी खून. लक्षात आलं मंडळी. इकडं आमचे ठकसिंग शिंदे म्हणते हनुमंत रामाचा नाते निघून. रामदास गुंडाचा नाद नाही, फुकट नाही करायचा कोणी बी. ज्याचा शास्त्रात हातखंडा त्याला म्हणतात रामदास गुंडा. आणि ठकसिंग शिंदे म्हणतात काही कारण नसलं तर यांच्याशी भांडा घ्या, हातात दांडा. विषय असा आहे, अर्ध्या अर्ध्या फळाचे राम आणि लक्ष्मण आहे, अर्ध्या अर्ध्या फळाचे भरत आणि शत्रुघ्न आहे. आणि ज्या घारीनं जे फळ नेलं त्याच्यामध्ये अर्ध्या अर्ध्या फळाचे 2 आहेत. कोण जन्माला आले? राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि विभीषण आणि त्रिजटा नावाची मुलगी. 3 फळापासून 6 जन्माला आले. या चाललेल्या कार्यक्रमासाठी आमचे खंडूमामा मदगुल मामांनी या पार्टीला 101 रुपयाची देणगी दिली. मला आठवतंय पहिल्या सुरुवातीला मी गोळेगावला आलो, आमच्या कांगणे मामांनी आणलं आणि खंडूमामांनी माझा सत्कार त्या ठिकाणी केला फेटा देऊन. आणि तिकडचे जे सत्कार आहेत ना तुमचे, ते आयत फेटं बांधलेलं बघा, ते टोप 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 अजूनही माझ्या कपाटात ठेवलेले, ते काय मी काही कुठं हरवले नाही. फार आवडले ते टोप. आणि ते टोप तुम्ही घातले होते, ते टोप मी अजून कपाटात ठेवलेले आहे. आपल्याकडे आमच्या इकडे भेटत नाही. आणि म्हणून 3 फळामध्ये 6 जन्माला आले. आणि रामायण कोणत्यामुळे घडलं? भरत शत्रुघ्न राम लक्ष्मण. आणि ज्या वेळेला राम लक्ष्मण लंकेवर गेले त्यावेळेला रावण मरत नव्हता. रावणाचं मरण कोणी सांगितलं? विभीषणाने. विभीषण कोणच्या बाजून झाला? रामाच्या बाजून. 6 महिने सीता त्या जंगलात होती अशोकवनामध्ये, रावणाला जवळ येऊन दिलं नाही. कोणी राखण केलं? त्रिजटा नावाच्या राक्षसनीनं. हा, बीज कुडालं होतं? बियाणं कोणत्या देशातून आणलं होतं? ठकसिंग शिंदे. हे बियाणं महाराष्ट्रातलं, आपल्या भारतातलं होतं. भारतातलं बियाणं लावलेलं तिकडं गेलं, तिथं सुद्धा सत्वगुणाची 2 माणसं जन्माला आले. म्हणून शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी. तुकाराम महाराज म्हणजे ज्याचं बीज शुद्ध आहे त्याला फळ सुद्धा शुद्ध येत असतं. 2 माणसं तिकडं रामाच्या बाजूनं झाली आणि इकडं हे 4. आणि रावण मेला आणि विजय प्रभू रामचंद्राचा झाला. पुढे जात असताना ऐक पंडिता रामायणाचा पंतप्रधानाचे नाव पंडिता असे हनुमान. अंजनी. अरे त्या हनुमंताचा जन्म झाला त्या अंजनी पासून. त्या अंजनी पासून तोच रामाचा सेवक पुढं ऐका रामायण. आता विषय काय करता बरं फोडून. तुम्ही बसलेली मंडळी, खरंच तुम्हाला आज म्हणजे राम जन्म आहे, रामनवमी आहे आणि म्हणून रामायण कळलं पाहिजे. आणि हे तुम्ही डोक्यात ठेवा. कधी ज्या वेळेला ठकसिंग शिंदे
या 3 फळापासून 6 जणांचा जन्म झाला आणि 7वा हनुमान जन्माला आला. पण हनुमान या 3 फळापासून आला नाही. काय काय वेळेला लोकांचा भ्रम होतो, यांचं नातं काय. सुधाकर मामा आणि म्हणून हनुमंताचा जन्म झाला एका फळापासून. एका फळापासून त्या फळाचं नाव सांगावं या कलगीवाल्यानं. आंब्याच्या फळापासून जन्माला आले. आंब्याच्या. मग हनुमंताचा जन्म आंब्याच्या फळापासून झाला नाही. रामाचा पिता, रामाचा पिता, सीता रामाची माता, लक्ष्मण नात्याने चुलता आणि हनुमान नात्याने कुणीच नव्हता, फक्त भक्त होता. हे रामायणामधलं वचन आहे. बाकीच्या अवतारात जाऊ द्या. हनुमान आपण म्हणतो शंकराचा अवतार आहे, राम विष्णूचा अवतार आहे, लक्ष्मण शेषाचा अवतार आहे, हे आपण म्हणतो. पण काय रामायण असं म्हणतंय, रामाचा पिता, बापाचा बाप, सीता ही रामाची माता, लक्ष्मण नात्याने चुलता आणि हनुमान फक्त त्याचा भक्तच होता, नात्याने कोणी नव्हता. रामायण वाचल्याशिवाय कळत नाही. हे कलगीच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्या वेळेला श्रावण बाळाने राम ही ध्वनी मुखामधून निघाली, त्यावेळेला रामाचा जन्म झाला नव्हता. एक राम तो दशरथ का बेटा, दूसरा राम गटगट में बैठा, तीसरा राम का पसारा और चौथा राम तो दुनिया सी नेरा. 4 राम है. मग खऱ्या अर्थाने ज्या श्रावण बाळाने जो धावा केला तो आत्मा रामाचा धावा केला. प्रत्येकाच्या घटामध्ये आत्मा राम आहे. ज्याच्यात राम नाही त्याचं इथं बसायचं काम नाही. त्यांनी ठक्षी शिंदेच्या आश्रमात जायचं. कलगीवालेच्या प्रश्नाची उत्तर आहे म्हणजे एका रामदास गुंडाच्या पदरचं नाही. तुमच्या ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक साकुरी म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये एक मोठा कवी, त्याचं नाव आहे रामचंद्र पंडित. रामचंद्र पंडिताची ज्यांनी वाचन केलं ना त्यांचा नक्कीच उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. तो तुऱ्याचा शाहीर आहे. तुमच्या प्रश्नाचे रे उत्तर दिले सभेत गाऊन, शास्त्र पुराण वाचून पाहता कळेल हे ज्ञान. हनुमंताचा जन्म झाला कोणत्या फळापासून आणि ब्रह्मचार्याचा पुत्र हनुमान ब्रह्मचारी जाण. म्हणून आठवला प्रश्न पुस्तक तो ह्या कलगी कारण आणि हनुमंताचा पिता सांगावा या कलगी वाल्यानं. काय काय जगान ब्रह्मचार्याचा पुत्र हनुमान ब्रह्मचारी जाणं. हनुमंताचा बाप सुद्धा ब्रह्मचारी आहे. मग हनुमंताचा खरा बाप कोण? हनुमंताचा बाप कोण? जर ठक्षण शिंदेनी तुम्हाला जर सांगितलं बा हा बाप आहे का त्या बापाचं लग्न झालं का नाही ते तुम्ही आता बसायचं. सुधाकर मामा, ठक्षण शिंदेनी जर सांगितलं की याचा बाप आहे हा बाप आहे तर तो ब्रह्मचारी आहे का नाही तो तुम्ही आता बसायचा आहे.
कारण ब्रह्मचार्याचा पुत्र हनुमान ब्रह्मचारी जाणं आणि हनुमंताचा पिता सांगावा ह्या कलगीवाल्यानं. अशी कथाई लिहून ठेवली ऋषी वाल्मिक हर ऋषी वाल्मिक राम लक्ष्मण आले जन्माला भरत शत्रुघ्न अरे त्या यातनाचे ऐक पंडिता कोण यजमान आणि राजा दशरथाला पुत्र नव्हता काय केलं त्यानं अरे शृंग ऋषी हा जावाई केला त्याला मुलगी दिली त्यानं यजमान म्हणून पाटावर बसले दोघे जण जावयाला सुद्धा मोठी किंमत असते बरं का. रामायणामध्ये म्हटलेलं आहे पोटी पुत्र संतती नव्हती पण शृंग ऋषी हा त्यांचा जावाई होता. कोणचं गाव होतं शृंग ऋषीचं मला वाटतंय तुम्हाला माहिती आहे. शृंग ऋषी कुठं होता तुम्हाला बसलेल्या माणसाला माहित नाही. तुम्ही तर ज्या भागात राम वनवास आले त्या भागातलीच तुम्ही अजून वनवासातून बाहेर नाही पडली. विषय असा आहे मंडळी, पारनेर तालुक्यामध्ये भाळवणी नावाचं गाव आहे. त्याच्या बाजूला एक भांडगाव आहे शेजारी 5 किलोमीटर. येते 3 तारीखला रामदास गुंडाचा कार्यक्रम आहे त्या भांडगावामध्ये. येते 3 तारीखला. तर त्या भांडगावाच्या डोंगरावरती विभांडक नावाचा ऋषी तपश्चर्या करत होता. त्याचा मुलगा शृंगक ऋषी होता. शृंगक ऋषी का म्हटलंय त्याच्या माथ्यावर एक शिंग होतं उगवलेलं. विभांडक ऋषी स्नान करण्यासाठी गेला होता पण त्याचं काही कारणास्तव वीर्यपतन झालं. त्या फुलाच्या शेजेवर तप करत होता. एक हरीण आली. त्या हरणीनं ती फुलं हुंगली. तिला वाटलं हे फुलं आहे आणि ते असणारं वीर्य त्या हरणीच्या पोटात गेलं. हरण गरोदर झाली आणि तिला मुलगा झाला. त्याचं नाव शृंग ऋषी. त्याच्या डोक्यावर शिंग होतं. आणि मग अयोध्येमध्ये याचा शोध लागला. म्हणजे राजा दशरथाची मुलगी कोणाला द्यायची त्या शृंग ऋषीला इथून अयोध्येला नेलं. 2000 किलोमीटरचं अंतर आहे. आणि तिथं जाऊन त्याचं लग्न केलं. ती मुलगी त्याला दिली आणि त्याला यजमान पद दिलं. आणि त्या यजमान पदाच्या पुढं पुत्रकामेष्टी झाला आणि राम लक्ष्मणाचा जन्म झाला. आता राम लक्ष्मणाचा जन्म झाला, सीतेचा जन्म झाला. आता रामायण पुढं कुठं राहायचं ते तुम्ही ठरवायचं. आणि नाही जर तुम्हाला वेळ भेटला तर परत कधी आल्यावर पुढचं रामायण लावायचं. आपले सुधाकर मामा म्हणतात गोंदेगावला कार्यक्रम असतो मग त्यावेळेला पाहिजे तर तुम्ही ऐका पुन्हा. पण पुढे जात असताना माझा प्रश्न काय आहे, हनुमंत हा ब्रह्मचारी आहे. त्याचा बापही ब्रह्मचारी. त्या बापाचं नाव काय? हे जे 3 फळं दिले चंडीकौंडणी नावाच्या ऋषीनं, हे 3 फळापासून त्याचा जन्म झाला नाही. त्याचं जे फळ आहे ते वेगळे. कोणत्या फळापासून हनुमंताचा जन्म झाला या प्रश्नाचे उत्तर द्यावा. या प्रश्नाचे उत्तर द्यावा. मग हातामध्ये डप घ्यावा. सभेमध्ये हो नाचून गावा. अरे हुडा खाडा काटाळ वेळा दत्त प्रसन्न. कवीला दत्त प्रसन्न आणि कवी शंकर कवन करी तो मोठा विद्वान. तफावरती व तुरा लाविला हे भगवन निशान. कवीचं भगवन निशान आणि शाहीर रामदास नित्यवंदित तो सद्गुरूचे चरण. रामदास
बारी आपण थोडक्यात का घेतली, तुम्हाला काहीतरी ऐकायला मिळावं महत्वाचं म्हणून म्हणून मी थोडक्यात बारी घेतली. चाललेल्या कार्यक्रमासाठी आमचे बापू शेठ भोसले यांच्याकडून 101 रुपये देणगी आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. संजय शेठ कांगणे चेअरमन साहेबांनी या पार्टीला 101 रुपये देणगी दिली, आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. सुधाकर कांगणे मामा ह्या भागामध्ये आलं नाही आलं तर सुधाकर मामांचं ध्यान कमी आम्ही विसरत नाही, आमच्या चेअरमनचं ध्यान कधी विसरत नाही. चेअरमन साहेब दत्तात्रय, आणि म्हणून पार्टीला सुधाकर मामांचा 101 रुपये आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. विलास शेठ भोसले यांच्याकडून पार्टीला 101 रुपये देणगी आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. स्वपन शेठ भोसले यांच्याकडून पार्टीला 101 रुपये देणगी आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. सुधाकर पाडेकर ज्यांनी नारळ फोडला ते, हा पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस पाटील, हा पोलीस पाटील. तर सुधाकर मामा पाडेकर, आमच्या इकडे पाडेकर आहेत बरं का बरेचले, आळ्याला आहे. पार्टीला 101 रुपये देणगी दिली, आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना रामायण कळल्यासारखं वाटायला लागलं, कारण कळलंच पाहिजे. आणि कलगी किती जरी म्हणली ना मी श्रेष्ठ आहे, तरी पण रामदास गुंडाच्या मताने 1 गुणांनी गणपती कमी कमी. याचं कारण काय असेल ते आम्ही भांडण आहेच आमचं, त्याबद्दल काय वाद नाही. हा पण तुम्ही पुन्हा नका म्हणू, तुम्ही सांगा, कारण रामदास गुंडाचा प्रश्न आहे. कलगीवाल्या सांगितलं पाहिजे, तुम्ही परत मला म्हणतो गुंडांनी सांगितलं असं नको. पा मंडळी, या ठिकाणी पहिली एक 100 रुपयाची देणगी आली, ते आपले मानवभाऊ पंथाची मंडळी आहे. त्यांचं म्हणणं आहे दत्तात्रयाचं एक गाणं झालं पाहिजे. माझ्याकडे भरपूर गाणी आहेत. रामदास गुंड स्वतःच लेखक आहे, स्वतःच गायक आहे. रामदास गुंडा कुणाकही जायची गरज नाही. ठक्षी शिंदेनी जरी सांगितलं ना माझ्याकडे एवढे ग्रंथ आहेत, त्यांच्यापेक्षा डबल माझ्याकडे, पण माझे संघ कधी आणत नाही. माझे ग्रंथ संग्रहालयामध्ये असतात, आहेत माझ्याकडे, ठीक आहे. त्यांचं वाचन आहे, माझं वाचन आहे, पण ते असं आम्ही काय वाचतो. कलस मराठीच्या चॅनलला जो कार्यक्रम झाला, त्या आदर्श शिंदे बरोबर मी मुलाखत दिली. आनंद शिंदे, आदर्श शिंदे, त्याच्यात मी सगळी गोष्ट सांगितलेली टीव्हीला मुलाखतीमध्ये. पण एक गाणं दत्तप्रभूचं झालं पाहिजे अशी 100 रुपये देऊन गेले. त्यांचं नाव काय होतं? जगन्नाथ शेठ मदगुर. हा, तर आहेत काही तर ते आहे ना. हो, तुम्ही 100 रुपये देणगी दिली म्हणून तुमच्यासाठी दत्तात्रय प्रभूचं गाणं. शीघ्र कवीची गाठ पडली, कलगी तुऱ्याची लढाई जुंपली. आताशी तर पेट्रोल मध्ये काडी ओढून टाकली, आता काही इराणला जायची गरज नाही. शीघ्र कवीची गाठ पडली, कलगी तुऱ्याची लढाई जुंपली. प्रसन्न गुरु माऊली कवीचे आंग आंग, प्रसन्न गुरु माऊली कवीचे आंग आंग आंग, प्रसन्न गुरु माऊली कवीचे आंग आंग. प्रसन्न गुरु माऊली कवीचे आंग आंग, प्रसन्न गुरु माऊली कवीचे आंग आंग, प्रसन्न गुरु माऊली कवीचे आंग आंग. लक्ष्मी आणि पार्वती पतिव्रता सावित्री सती. लक्ष्मी आणि पार्वती पतिव्रता सावित्री सती. झाला गर्व तिघींच्या प्रती, मने हलवून टाकू ही धरती. नारदानी लाविली कळ बांधिला, सांग सांग सांग. नारदानी लाविली कळ बांधिला, सांग सांग सांग. प्रसन्न गुरु माऊली कवीचे आंग आंग. हा, प्रसन्न गुरु माऊली कवीचे आंग आंग, प्रसन्न गुरु माऊली कवीचे आंग आंग, प्रसन्न गुरु
शास्त्र आहे मंडळी हे. एक वेळेला मला वाटतं दत्त जयंतीला मी तुमच्याकडे आलो होतो त्या मंदिरामध्ये, ते कुठेतरी मळ्यात मंदिर आहे, आणि मला ठक्षेन शिंदेनीच आणलं होतं. त्यावेळेला आमची पार्टी नव्हती आणि मी आलो होतो. मगाशी मला बदलून मामाने मंदिर दाखवलं होतं, पण आता फार मोठं मंदिर झालं. पुढे जात असताना लक्ष्मी आणि पार्वती आणि सावित्री यांना असा गर्व झाला, म्हणजे आमच्यासारख्या पतिव्रता कोणी नाही. ही गोष्ट खटकली नारदाला, आणि नारद त्यांच्या वाड्यावर आले. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता सती अनुसया आहे. एवढं ऐकल्याच्या नंतर यांची तळपायाची आग मस्तकाला. आता काय ठक्षी शिंदे का सुईनं उठणार आहे का? राग आले मास तसा येणार, राग आला. आताच जा आणि त्या अनुसयाचं सत्वहरण करा. तिघींचे 3 पती आले आणि त्यांना आज्ञा ह्या तिघीने केली. आणि म्हणून ब्रह्मा विष्णू शंकर आले, अनुसयाचे सत्व पाहिले. ब्रह्मा विष्णू शंकर आले, अनुसयाचे सत्व पाहिले. आत्रिक ऋषीचे सुमरण केले, बाळ करून त्यांशी ठेविले. ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांनी बगलमध्ये झोळ्या अडकवल्या, गोसाव्याचं रूप घेतलं आणि अनुसयाच्या वाड्यावर गेले. अलक निरंजन माई भिक्षा वाट. अनुसया भिक्षा घेऊन आली, पण या तिघांनी सांगितलं, अनुसया आम्हाला भूक लागलेली, आम्हाला भोजन पाहिजे. अनुसया भोजन द्यायला तयार झाली. यांनी दुसरा प्रश्न विचारला, अनुसया आम्हाला असं भोजन नाही पाहिजे, तू पतिव्रता आहे, तू नग्न अवस्थेत आम्हाला भोजन दिलं पाहिजे. ज्यांनी गाण्याची मागणी केली त्यांनी लक्ष असू द्या. अनुसया तू आम्हाला भोजन देशील, पण तू पतिव्रता आहे, तू नग्न अवस्थेत आम्हाला भोजन दिलं पाहिजे. असणाऱ्या अनुसयाला प्रश्न पडला आणि आत्री ऋषी गंगेवरती स्नानाला गेले होते. आत्री ऋषीचं स्मरण केलं तिनं, पतिराज माझ्यावर हे संकट आलेलं आहे, मी पतिव्रता आहे आणि हे साधू नग्न अवस्थेत भोजन मागते, नाही भोजन द्यावा तर सत्व जाते, द्यावा तर माझं पतिव्रते जाते. आणि मग त्यांनी अंतरामध्ये आपल्या पतीनं संदेश पाठवला, अनुसया 3 पाण्याचे कुंभ भरलेले आहेत, या 3 कुंभामधलं पाणी या 3 जणांवर शिपड, तुझ्या मनाची मनकामना पूर्ण होईल. मग हे 3 जण त्या ठिकाणी आले. काय केलं अनुसया? ब्रह्मा विष्णू शंकर आले, अनुसयाचे सत्व पाहिले. आत्रिक ऋषीचे सुमरण केले, बाळ करून त्याशी ठेविले. नग्न होऊन भोजन दिले, उघडे केले अंग अंग. नग्न होऊन भोजन दिले, उघडे केले अंग अंग अंग. प्रसन्न गुरु माऊली कवीचे 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 अंग अंग. आई जर असेल तर बाळाला नग्न अवस्थेमध्ये स्नान घालत असते, तिला पाप लागत नाही. इकडं आत्री ऋषीनं ठक्षेन तुम्ही म्हणता ना कलगी श्रेष्ठ आहे, मग पतिव्रता पती असल्यावर होते का नसल्यावर होते? हा पाहिजे का नाही? मग हे कशाला म्हणतात आमचं श्रेष्ठ आहे? धनी तर दुनिया नाही तर 4 वाटा सुनिया. हा मग धनी श्रेष्ठ आहे का बाई श्रेष्ठ आहे? म्हणून रामदास गुंडाचा कलगीतोर आहे का? जाऊ द्या, मी साधा माणूस, एवढा मोठा माणूस नाही. पण अनुसयनी धावा कुणाचा केला? आत्री ऋषीचा. आत्री ऋषी गंगेवर गेलते स्नानाला, पण पतिराज माझ्यावर संकट आलेलं आहे, साधू माझ्याकडून नग्न अवस्थेमध्ये भोजन मागते. 3 पाण्यातले 3 कुंभ भरले म्हणजे घागरी, त्या 3 मधलं पाणी घे, यांच्यावर शिपड, तुझ्या मनाची कामना पूर्ण होईल. असणाऱ्या अनुसयाने 3 पाण्याच्या कुंभामधलं पाणी घेतलं आणि त्या साधूंवर शिंपडलं. 2-2 दिवसाची बाळं झाली. 2-2 दिवसाची बाळं झाली आणि त्यांची मनोकामना पूर्ण केली भोजनाची. पण असं सांगते संत पंथ,
कशाचा भात शिजून घातला? गाराचा भात शिजून घातला अनुसयने. गाराचं पाणी होतं कधी? गाराचं पाणी जगात कोण करतो? तुम्हाला एवढं माहित नाही? हे पुढे बसले यांना असं माहिती. जगात गाराचं पाणी कशाने होतं? कोंबडी. वा वा वा, हे उत्तर आहे तसं. आणि कोंबडीचं पाणी कोण करतं? माणूस करतो. पण जगामध्ये एवढंच एक यंत्र आहे का कोंबडीनं जर गार खाली तर कोंबडीच्या पोटात गाराचं पाणी होतं. उत्तर दिलं. काय नाव आहे तुमचं? हा, नाव नाही सांगता? नाव नाही सांगणं. खरं आहे तुमचं. शिर्डीच्या साईबाबाला गुपित दान येतं, त्याच्यातले तुम्ही. असू द्या. सांगण्याचा मतीत अर्थ एवढाच आहे. ठक्षेशी तुम्ही काही सांगा ते नाही मला म्हणायचं. पण जर पतीचं स्मरण जर केलं नसतं आणि पतीचा धावा केला नसता तर हिच्या मनाची मनोकामना पूर्ण झाली नसती. आणि म्हणून पती श्रेष्ठ आहे. नेहमी म्हणत असतो पती तर दुनिया नाही तर चारी वाटा सुन्या. जी आयुष्यभर बाई एका पतीला जर मानत नसेल तर अशा बायका गाव जाण्या. याचं कारण पतीला मानलं बाई याडावाकडा असू द्या पण त्याच्या कपाळाच्या आडच्या कुंकवाच्या आड तिचं झाकलेलं असतं सगळं. मगाशी साहेबांनी एका पिक्चरचा प्रश्न मांडला होता. तसं हे सुद्धा पिक्चरमध्ये आहे. एका पिक्चरमध्ये, त्याच पिक्चरमध्ये आहे. आयुष्यभर पतीला एक जागा दिसत नाही शिरीची. आणि ज्या वेळेला ती जागा मोकळी होती त्यावेळेला पती पाहायला राहत नाही. कोणची जागा हो साहेब? तुमचं नाव काय? हा, प्रदीप शेठ दिपायले. लिपायले. मला सुधरतच नाही. असू द्या असू द्या साहेब, तुमचं अभिनंदन करतो. विषय असा आहे, मला एवढंच म्हणायचं, पती असेल तर पतिव्रता, पती नसेल तर पतिव्रता नाही. ज्या वेळेला सौभाग्य तिचं निघून जातं त्यावेळेला पती पाहायला नसतं. आणि जोपर्यंत पती असतो तोपर्यंत ते झाकलेलं असतं. असं एका पिक्चरमध्ये असतं, पतीच्या आड झाकलेलं असतं. म्हणून कलगी श्रेष्ठ आहे. आता ठक्षी तोरा श्रेष्ठ आहे, कलगी नाही. तोरा श्रेष्ठ आहे असं शास्त्राचं मत आहे. आणि कुणी कुणी जरी गेलं तरी तोरा श्रेष्ठ आहे हे रामदास गुंडाचं मत आहे. कुणी कुणी जा, तोरा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून काय केलं अनुसयाने? बाळ पाळण्यात निजाऊन अनुसया गाती मग गाणं. बाळ पाळण्यात निजाऊन अनुसया गाती मग गाणं. कळ लावली की नारंदान पती न्यावा आपले ओळखून. इकडं अनुसयाने तीन देवांचे 3 बाळ करून पाळण्यात ठेवलेले आहे. एका हातामध्ये दोरी धरलेली आहे, एका हातामध्ये मुसाळ घेतलेला आहे, एका बाजूनं साळी कांडी एका बाजूनं. आणि त्या 3 बाळांना झोका देते. जिच्या हातामध्ये दोरी ती जगा सुधारी अशी ती माता. इकडं नारद मुनीनं लक्ष्मी पार्वती सावित्री चला आपल्या पतींची अवस्था पहा काय. या 3 जणी अनुसयाच्या आणि वाड्यावरती आलेले आहे. अनुसया आमचे पती आम्हाला द्या. तिने झाले पाळण्यात झोपलेले 3 जण. जिचा तिनं ओळखून न्या. या 3 जणी गेल्या पाळण्यापाशी पाहतात तर 3 मूर्ती सारख्या. चेअरमन साहेब 3 बाळक सारखी. चुकून दुसऱ्याला बोट लावतं पतीवरती जाते, नाही लावत पतीच ओळखू येत नाही. म्हणजे आम्ही श्रेष्ठ. जिचा तिला नवरा ओळखू येत नाही श्रेष्ठ कशी हो? म्हणून आमच्या साहेबांनी हे गाणं म्हणायला सांगितलं. तुमचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. बाळ पाळण्यात निजाऊन अनुसया गाती मग गाणं. कळ लावली की नारंदान पती न्यावा आपले ओळखून. झाला गर्वती गिंचा हरण शिंग्याचे स्वांग स्वांग स्वांग. झाला गर्वती गिंचा हरण शिंग्याचे स्वांग स्वांग स्वांग. प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग. हे प्रसन्न गुरु
केली अनुसया, धन्य तू पतिव्रता, तुझी तिन्ही लोकी सत्ता, तू आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता आहे, मान्य केलं. पण आमचे पती आम्हाला दे, आमचे पती आम्हाला दे. शरण गेल्या अनुसयाला. मग काय केलं त्या अनुसयाने? पुन्हा आपल्या पतीचा धावा केला, पतीचा धावा केला, पतीचा धावा केला. पतीमध्ये किती किंमत असते मंडळी. रोज हालून पाहते बाईन तरी उठत नाही, तो काय प्यानारा पती काय? तो ज्ञानी पती जो उठत नाही तो वेगळा आहे, तोही तर रोडला पडलेला असतो. इकडं अनुसयानी आपल्या पतीचा धावा केला आणि तिघी जणींना सांगितलं, जिथं तिने ओळखून न्या. त्यांनी सांगितलं आम्हाला ओळखू येत नाही अनुसया, आम्ही तुला शरण आलो. धन्य अनुसया पतिव्रता, तिची तिन्ही लोकी सत्ता, तू आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता आहे, आमचे पती आम्हाला द्या एवढं तुम्हाला विनंती करून सांगतो. आणि काय केलं पुढं? पुन्हा त्या 3 कुंभामधलं पाणी घेतलं, पतीची आज्ञा, आणि त्या पाळण्यात त्या बाळांवर टाकलं आणि ब्रह्मा विष्णू महेश पुन्हा तयार झाले. ब्रह्मा विष्णू शंकर झाला, पुढे दत्त आले जन्माला. ब्रह्मा विष्णू शंकर झाला, पुढे दत्त आले जन्माला. चौघाशी उपदेश कोणी दिला, प्रश्न पुसतो कवीच्या मुलात. माझा या ठिकाणी प्रश्न आहे, हे 3 देव अनुसयाच्या पुढे हात जोडून उभे राहिले. अनुसया, आम्ही तुला शरण आलो, काय तुला मागायचंय माग. अनुसयाने सांगितलं, देवांनो मला काय नाही पाहिजे, पण तुम्ही 3 जण माझ्या पोटी जन्म घ्या, एवढीच माझी मागणी आहे. आणि मग या 3 जणांनी मिळून अनुसयाच्या पोटी जन्म घेतला. अनुसयाने आत्री ऋषी आणि यांच्यापासून दत्ताचा जन्म झाला. 3 शिर 6 हात तया माझा दंडवत, तुकाराम महाराज म्हणते. पण माझा प्रश्न काय, हे 3 जण आणि एक चौथा आहे, 4 जण आहे, यांचा सद्गुरू कोण आहे? ब्रह्मा विष्णू महेश आणि चौथा आत्री ऋषी, यांचा सद्गुरू कोण आहे? गुरु किती काय होते? ब्रह्मा विष्णू शंकर झाला, पुढे दत्त आले जन्माला. चौघाशी उपदेश कोणी दिला, प्रश्न पुसतो कवीच्या मुलात. शाहीर रामदास गातो सभेला उतर आज, सांग सांग सांग. शाहीर रामदास गातो सभेला उतर आज, सांग सांग सांग. प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग. हा प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग. प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग. प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग. रामदास गातो सभेला उतर आज, सांग सांग सांग. शाहीर रामदास गातो सभेला उतर आज, सांग सांग सांग. प्रसन्न गुरु माऊली कवीचे अंग अंग. 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 न सांगता टाळी वाजवणे ही कलाकाराची किंमत आहे. आमचे शैलेश चव्हाण ड्रायव्हर गाडीचे कुठं असतील, झोपले असतील तर आपण पुढे या. कलगीवाल्यांना जे काही आपले प्रश्न समजून घ्या, ते काय सांगतात भाग ठीक आहे, शास्त्राचा आहे, याच्यामध्ये काय त्यांचं माझं वैर नाही, वैर शास्त्राचं आहे. आणि म्हणून पुढची बारी ठकसे शिंद्यांकडे.